त्याचा तुम्हाला रायगडची जबाबदारी दिली आहे, त्याचा निश्चित फायदा होईल. पक्ष अधिक बळकट करायला, तिथले विषय घेऊन तिथे एखादं आंदोलन उभं करायला किंवा तिथे संघटना वाढीसाठी मला वाटतं या गोष्टीचा उपयोग होईल. कारण तुमच्याकडे येणारा जो क्राऊड आहे हा मुळात तरुण आहे आणि त्याला असं वाटतंय की इथं माझे जे मुद्दे आहेत किंवा माझा जो विषय आहे तो तडीस घेतला जाईल आणि थेट त्याची दखल लोकांना सगळे विषय तडीस जाणार नाही हे माहिती आहे, पण आपल्यासाठी कोणतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करते ही भावना त्याच्यापर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. बरं, संदीप देशपांडे जर राजकारणात नसते तर संदीप देशपांडे काय असते? नाही, मग माझा व्यवसाय जो आहे तोच मी 24 तास केला असता. मला असं वाटतं माझा जो मूळ व्यवसाय आहे, उषा बनवणं, क्विल्ट्स बनवतो मी, माझी फॅक्टरी आहे वसईला, त्याच व्यवसायात असतो. अजून काही वेगळं माहित नाही. म्हणजे येस, बट एक पॅशनेट बिझनेसमॅन टू पॅशनेट राजकारणी असा हा प्रवास. राजकारणाची आवड म्हणजे मला लहानपणापासून होती. मी खूप फॉलो करायचो राजकारण. मी 8वी 9वीत होतो तेव्हापासून मी इलेक्शन फॉलो. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तरच ती तुम्ही गोष्ट करता. आणि मी राजकारण एन्जॉय करतो, मला आवडतं, मला कंटाळा नाही येत. महाराष्ट्र एका चांगल्या आमदाराला मुकलेला आहे का? आता महाराष्ट्र ठरवेल ते. 2029 कुठून लढणार? मी अजून त्या गोष्टीचा विचार नाही केलाय. खरं तर असं की अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला, त्यामुळे लढणार नाही लढणार शेवट हे राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे ते असेल. अजून विचार नाही केलाय, पण साहेबांनी आदेश दिला ते म्हणतील तिकडनं लढवीन. बरं, संदीप देशपांडे सगळ्यांना हवेवेसे वाटतात. संदीप देशपांडे जसे मनसेचे आहेत तसे मनापासून त्यांना इतर पक्षांनाही वाटतं की संदीप देशपांडे आपल्याकडे यावे. मला तर असं कोणी सांगितलं नाहीये. दर निवडणुकीला अशी एक थोडीशी चर्चा असते की संदीप देशपांडे यांना ऑफर ह्या येत असतात. म्हणजे तर कधी असा विचार केलाय का सिरियसली कुठल्या ऑफरचा? नाही, मला अशी कुठली कोणी ऑफर दिली नाही आणि मी कधी त्याचा विचार केला नाही. त्यामुळे पुढची निवडणूक तुम्ही लढणार किंवा तुम्ही लढावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि महाराष्ट्राला एक उत्तम आमदार मिळावा तुमच्या निमित्तानं, की जो तरुणांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडेल. नक्की. आज तुम्ही इथं आलात आणि थोडेसे शांत, संयमी असे देखील एक जो रूप आहे ते आम्हाला थोडंसं पाहता आलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. मला असं वाटतं की संदीप देशपांडे को गुस्सा क्यों आता है हा प्रश्न कायम असतो. मला आहे ना, मराठी भाषेत तडजोड नाही. संदीप देशपांडेला राग काय येतो? मराठी भाषेत तडजोड नाही, या गोष्टीमध्ये तडजोड होऊ शकत नाही, ही गोष्ट सहन केली जाणार नाही. मग तिथे नाही तडजोड, म्हणून संदीप देशपांडे को गुस्सा आता है. तर मला असं वाटतं की हा पंच जो आहे हा मला असं वाटतं त्या अमराठी लोकांसाठी आहे की ज्यांनी मराठी शिकावी अशी सगळ्यांची. मी तुम्हाला सांगू का, 90% लोकांना काही प्रॉब्लेम नाही मराठी शिकायला. प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि सारखे जे भिकारडे लोक आहेत, 2-4 लोक, त्यांनाच प्रॉब्लेम आहे. बाकी त्या सामान्य माणसाला काही प्रॉब्लेम नाही. ह्यांना यांचं काहीतरी अस्तित्व टिकावं म्हणून हे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असल्यासारखे वागतायत, पण यांना भैया लोक पण नाही विचारत. त्यामुळे तुम्ही त्यांचा जर घेता इंटरव्ह्यू ठीक आहे, पण बाकी त्यांना कोण विचारत नाही. बरं, जाता जाता मनसैनिकांना आणि खास करून तरुणांना काय एक संदेश द्याल आमच्या मंचावरून? राजकारणात यायचं असेल तर संयम ठेवूनच या. इथे लगेच काही मिळत नाही, खूप वाट पाहावी लागते.